पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर कोल्हापूर शहरातल्या सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरातील कुंभार गल्ली आहे, या कुंभार गल्लीमध्ये पाणी साचले, अनेक घरांमध्ये पाणी गेलेलं आहे। आपल्यासोबत इथल्या काही महिला आहेत। मला सांगा, कुंभार गल्लीमध्ये दरवेळी पाऊस सुरू झाला की कुंभार गल्लीत पाणी साचते, आता पाणी कुठे आहे? सध्याची परिस्थिती बघता 6 वाजल्यापासून कंडिशन अतिशय विचित्र आहे। अलमट्टीवाल्यांनी खूप सहकार्य केलेले आहे आम्हाला, तरी पण पाऊस थांबलेला आहे। पण जसा पाऊस पडेल तशी शक्यता नाकारता येणार नाही, भरपूर पाणी येण्याची शक्यता आहे। आता किती कुंभार गल्लीत आता किती पाणी, किती फूट पाणी आहे? शक्यता आता म्हणजे तसं बघता येईल, आमच्या अर्ध्या म्हणजे 1-1, 2-2 खोल्या रूम पूर्ण झालेल्या आहेत। 5 फूट तरी सध्या पाणी आलेलं आहे। तुम्ही सांगा, किती घरामध्ये पाणी आलेलं आहे आणि कुंभार गल्लीतली काय अवस्था आहे आताची? आता कुंभार गल्ली शिंदेचा मध्ये आता सध्या पाणी आहे। सकाळी पहाटे माणसं रात्रभर झोपली, पहाटे 5:30 वाजून पाणी अचानकच उमटून घरात शिरलेलं आहे। किती घरातील किती खोल्या आहेत त्यामध्ये पाणी आलेलं आहे? काय सगळ्या रूम मध्ये 3-4 रूम मध्ये सगळ्यांच्यात पाणी। साहित्य कुणीकडे स्थलांतरित केलंय की नाही? फार केले, थोडं आहे। सरकारनं आम्हाला सहकार्य करावं अशी आमची नम्र विनंती आहे। शक्यता तातडीने जेवढी होईल तेवढी मदत पण झाली पाहिजे। अन्न, वस्त्र, निवारा हे शक्यता जास्त माणसाला गरज आहे। ह्याची निवारा केंद्र उभा केलेले आहेत सरकार, निवारा केंद्र आहेत, पण कसं आहे माहिती आहे, पेशंट लोक जे आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना असं वयस्कर जे आहेत त्यांना तिथं आम्ही नेऊ शकत नाही। त्याच्यामुळे तातडीनं आम्हाला सध्या नाईक कंपनी शिंदेचाळ ह्याची अत्यंत गरज आहे। कुंभार गल्ली ह्या सहकार्य करून द्यावे तुम्ही। तर आपण बघितलं की कुंभार गल्लीतल्या या शिंदे चाळीमध्ये पाणी आलेलं आहे। त्यांच्या ज्या रूम्स आहेत त्या रूममध्ये 1-1, 2-2 फुटाचं पाणी आहे ते या ठिकाणी शिरले, आणि म्हणून कुठेतरी सरकारने या ठिकाणी लक्ष देणं खूप गरजेचं आहे, असं देखील म्हणणं इथल्या महिलांचं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।